हेलो बच्चों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 चा जो सायन्सचा लेसन आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब या लेसनचा जो पार्ट 2 आहे तो इथे बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनला आपण इथे स्टार्ट केलं होतं। लेसनचा पार्ट 1 इथे घेतलेला आहे। त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन हा पॉइंट इथे घेतलेला आहे आणि यामध्येच आपण विटाकरची जी क्लासिफिकेशनची पद्धत जी आहे ती क्लासिफिकेशन जे सांगितलेलं आहे विटाकरने ते आपण इथे बघितलेलं आहे। रॉबर्ट हार्डिंग विटाकर्स 1920 to 1980 was an American ecologist. In 1969 he divided living organism into 5 groups. त्यांनी जे 5 ग्रुप्सची जी पद्धत जी सांगितलेली आहे क्लासिफिकेशनची ती आपण इथे बघितलेली आहे। आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही जी विटाकरने सांगितलेली जी क्लासिफिकेशनची जी 5 ग्रुप्स दिलेले आहेत ते 5 ग्रुप्स आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर ठीक आहे, सुरुवात करूया। त्यामध्ये इथे आहे फर्स्ट किंगडम 1 मोनेरा। आता किंगडम 1 मोनेरा म्हणजे इथे काय तर त्या ही जी बॅक्टेरिया जी दिलेले आहेत मोनेराचे हे बॅक्टेरिया आपल्याला बघायचे असेल तर कशा पद्धतीने बघायचे ते इथे सांगितलेलं आहे। इथे बॅक्टेरियाचे सर्व टाइप्स इथे दिलेले आहेत आणि बॅक्टेरियाची नावं देखील इथे दिलेली आहेत किंगडम 1 मध्ये। ठीक आहे, मोनेराची बॅक्टेरिया आहे। आता इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तर टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क। त्यांनी सांगितले की एक ड्रॉप दह्याचा एक ड्रॉप किंवा ताकाचा एक ड्रॉप घ्यायचा आहे, बटर मिल्क म्हणजे ताक, ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड एक काचपट्टीवरती आणि डिल्यूट इन विथ अ लिटल वॉटर। त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। केअरफुली कीप अ कव्हर स्लिप ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप। आणि इथे काय सांगितलं की थोडं पाणी मिसळून त्यामध्ये काय करायचं आहे त्या काचपट्टीवरती तो जो थेंब आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। पाणी आणि ताक मिळून घेतलेला तयार केलेला किंवा दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक थेंब आपल्याला तो काचपट्टीवर घ्यायचा आहे आणि आपल्याला तो सूक्ष्मदर्शी खाली बघायचा आहे, म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते तर मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिल बॅक्टेरिया। यामध्ये जे मूव्हिंग म्हणजे हालचाल करणारे छोटे छोटे अगदी काडीसारखे लहान लहान असे सूक्ष्म रॉड लाईक मायक्रोब्स लहान लहान असे सूक्ष्म असे बॅक्टेरिया आपल्याला दिसून येतात। त्याला लॅक्टोबॅसिलियाय जीवाणू असे म्हणतात, लॅक्टोबॅसिलियाय बॅक्टेरिया। ठीक आहे, ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लूड इन अ किंगडम मोनेरा। यामध्ये या मोनेरामध्ये जीवाणूंचा जो नीलरहित शैवाल म्हणतात त्याला अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लूड इन किंगडम मोनेरा, म्हणजे नीलरहित जो शैवालांचा जो समावेश याच्यामध्ये होतो। आणि इथे त्याची काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काही लक्षणे इथे दिलेली आहेत। ती लक्षणे कोणती आहेत? ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम आहेत हे जे सजीव आहेत ते कसे आहे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे। त्यानंतर दे मे बी ऑटोट्रॉफिक और हेट्रोट्रॉफिक, म्हणजे हे काय आहेत ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वयंपोषी आणि हेट्रोट्रॉफिक म्हणजे काय परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले आहेत। त्यानंतर तिसरा आहे दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूसेल्युलर्स और सेल ऑर्गेनल्स, म्हणजे हे जी प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आदि केंद्रकीय असून त्याचे पटल केंद्र प्रोकॅरियोटिक विदाउट डिस्टिंक्ट न्यूसेल्युलर्स और सेल ऑर्गेनल्स किंवा याला पेशी अंगके हे नसतात। सेल न्यूसेल्युलर और सेल ऑर्गेनल्स म्हणजे याला पेशी अंगके हे नसतात। ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे किंगडम 2 प्रोटिस्टा। आता यामध्ये काय म्हटलेले आहे, आता ही जे प्रोटिस्टाची जी बॅक्टेरिया आहेत जीवाणू आहेत ते ओळखण्यासाठी ते काय सांगितले आहे तिथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे की बघा, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड। आपल्याला एका डबक्यातील गढूळ पाणी इथे जे आहे त्याचा पाण्याचा एक थेंब आपल्याला एका काचपट्टीवरती घ्यायचा आहे। ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, आणि त्यामध्ये आपल्याला काही जंतू जे असतात या खराब पाण्यामध्ये ते आपल्याला हालचाल करताना दिसतात। ते कुठे दिसतात तर मायक्रोस्कोप मध्ये
दिसतात, सूक्ष्मदर्शी खाली आपल्याला दिसतात. यू विल फाइंड सम मोलाइट मायक्रोब्स विथ इरेग्युलर शेप. आणि हे जे मायक्रोब्स आहेत त्याचा काही एकसारखा शेप हा नसतो. दीज आर अमिबास, त्यालाच अमिबा असे म्हणतात. ठीक आहे. आता याची लक्षणे कोणती आहे, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय तर बघा, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गेनल्स विथ वेल डिफाईन्ड न्यूसेल्युलर्स इन्क्लोज इन अ न्यूसेल्युलर मेम्ब्रेन्स. म्हणजे काय तर प्रोटिस्टा हे जे आहे सृष्टीतील एक पेशीय सजीव आहेत. आणि सेल्युलर म्हणजे एक पेशीय सजीव आहेत आणि पटलबद्ध केंद्रके आहेत. मी काय म्हटले आहे की डिफाईन न्यूसेल्युलर्स इन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स म्हणजे पटलबद्ध की त्यामध्ये केंद्रक हे असतं. त्यानंतर दे हॅव पेन्सिडोफिडिया और हेअर लाईक सिलिया और वीफ लाईक फ्रँगेला फॉर लोकोमोशन. म्हणजे काय म्हटलंय की याच्या प्रचलनासाठी काय काय आहेत, कशा भित्तिका आहेत. म्हणजे त्याला इथे काय दिलेलं आहे बघा, फ्रॅगिना और लोकोमोशन, लाईक हेअर लाईक सिलिया और वीफ लाईक फ्रॅगिना. म्हणजे काय दिलेलं आहे म्हटलंय की याच्या प्रचलनासाठी छदमपात किंवा रोमके किंवा कशाभिका असतात. एक्झाम्पल ऑटोट्रॉफ्स, एक्झाम्पल्स युग्लिना, व्होल्वेक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की हेट्रोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, जी स्वयंपोषक आहे. आणि हेट्रोट्रॉफिक म्हणजे काय तर जी परपोषिक आहे, परपोषी आहे. तर ती परपोषामध्ये कोणते येतील, अमिबा आणि पॅरामेशियम. ठीक आहे. आणि किंगडम 3, त्यानंतर किंगडम 3 आहे फंगी. फंगी यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, कवके असे म्हणतो. आता हे जे फंगी आहे त्यासाठी किती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटले की टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2-3 days. एका भाकरीचा किंवा पावाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो थोडंसं ओलसर करायचा आहे आणि ओलसर करून एका डब्यात, पॅकबंद डब्यात आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आणि 2-3 दिवसानंतर तो आपल्याला डब्बा उघडायचा आहे. आता या तुकड्यावरती, पावाच्या किंवा त्या भाकरीच्या चपातीच्या तुकड्यावरती कापसासारखे पांढरे तंतू आपल्याला दिसतात. ग्रोईंग सरफेस ऑफ द ब्रेड, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस क्लचर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. आणि यातील काही तंतू हे आपल्याला काचपट्टीत घेऊन आपल्याला कशावर निरीक्षण करायचं आहे तर सूक्ष्मदर्शिकाखाली म्हणजे मायक्रोस्कोप खाली त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आता त्याची लक्षणे कोणती आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती दिलेले आहेत बघा. त्याची लक्षणे कोणती आहेत तर देअर आर नॉन ग्रीन इक्वॅटिक हेट्रोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. म्हणजे हे जे आहेत ही परपोषी असतात, असंश्लेषी असतात आणि दृश्य केंद्रकी असतात. म्हणजे आपल्याला डोळ्यांनी ती सहज दिसतात. सेकंड, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीज अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे याची बहुसंख्य जी कवके जे असतात, बहुसंख्य हे जे फंगी असतात ती कशी असतात, मृतोपजीवी असतात. सॅप्रोफस अँड कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती ते जमा झालेले आपल्याला दिसतात. आता देअर सेल वॉल इज मेड ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. यातील जी कवके जे आहेत, फंगी जे आहेत त्यांची पेशी भित्तिका जी आहे ती कायटिन असं म्हणतात त्याला, कायटिन. ही जटिल शर्करेपासून बनलेले आहेत. शुगर कॉल्ड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबर आहे सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूसिली आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझ्म. म्हणजे यातील काही जी फंगी आहेत ती कशी असतात, तंतुरूपी असतात. थ्रेड लाईक म्हणजे तंतूसारखे, दोऱ्यासारखे असतात. आणि ही पेशी द्रव्यामध्ये याची असंख्य अशी केंद्रके असतात. प्रेझेंट इन सायक्लोफॉर्म. न्यूसेल म्हणजे त्याचं जे केंद्रके जे आहेत अशी असंख्य केंद्रकेही असतात. त्यानंतर एक्झाम्पल्स बेकर्स ईस्ट म्हणजे काय तर बेकर ईस्ट म्हणजे बुरशी. ॲस्परजिल्स, फंगस ऑफ कॉर्न म्हणजे मक्याच्या कणसावर येणारे बुरशी. त्यानंतर पेनिसिलियम अँड मशरूम्स. पेनिसिलियम आणि मशरूम हे तिचे एक्झाम्पल्स आहेत. आणि
पुढे म्हटलंय की दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इन्क्लूड आफ्टर द विटाकर्स इज 5 किंगडम सिस्टीम इज वाइडली ॲक्सेप्टेड. आणि विटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती त्यांनी मांडलेल्या आहेत. तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच महत्त्व हे देतात. हे याच पद्धतीचे हे काय आहे, या पद्धतीचे यश आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा पॉईंट इथे बघणार आहोत. त्यानंतर आपलं लेसन इथे संपेल. म्हणजे पार्ट 3 या लेसनचे 3 पार्ट आपले इथे होणार आहेत. पार्ट 1 आपण या अगोदर घेतलेला आहे, पार्ट 2 आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि पार्ट 3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.